चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व सद्गुरू बंधू भगिनींनो, आज आपण परमपूज्य श्री दादासाहेब कोडे महाराज लिखित श्री सद्गुरू स्मरणी ह्या पुस्तकाचं वाचन करत आहोत. त्यातला 12वे प्रकरण स्मरणगाथा यापासून आज सुरुवात करूया. चमत्कार हे सहज नियम. परमपूज्य श्री मामांच्या या काही आठवणीमधून आपल्यासमोर येणारे प्रसंग आस्वादताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की या घडलेल्या प्रसंगातील काही प्रसंग आपल्याला सद्गुरूंचे चमत्कार जरी वाटले तरी ते चमत्कार नसून सद्गुरूंच्या सृष्टीतील ते काही सहज नियम आहेत. आपण ज्या 5 भौतिक सृष्टीत वावरतो त्या सृष्टीत आणि ईश्वरी दिव्य सृष्टीत मुळातच काही भेद आहेत. इथले नियम तेथे लागू होत नाहीत आणि तेथले काही नियम येथे चालत नाहीत. आपण आकाशात उंच भरारी मारणारा एखादा पक्षी जरी बघितला तरी खरे म्हणजे आपल्याला तो चमत्कारच वाटला पाहिजे, कारण आपल्याला त्या पक्षाप्रमाणे काही उडता येत नाही. आपल्या मानवी सृष्टीचा तो नियम नाही, पण त्या पक्षाच्या दृष्टीने मात्र ते त्याचे उडणे अगदी सहज नैसर्गिक असते. त्याच्या जीवनाचे ते एक अविभाज्य अंग असते. त्याचप्रमाणे ज्यांना आपण चमत्कार म्हणतो ते चमत्कार देखील संतांच्या दृष्टीने, सद्गुरूंच्या दृष्टीने त्यांच्या सृष्टीचे सहज नियम असतात. त्यात नियमांवेगळे काही घडत असते असा भाग मुळीच नाही. या आठवणीतून आपल्याला सद्गुरू कुठल्या भावस्थितीमध्ये होते तेही समजून घ्यायचे आहे, कारण आतमधून सदैव भगवत भावाशी संलग्न असल्याशिवाय अशा चमत्कार सदृश गोष्टी सहजगत्या घडत नसतात. इच्छा केवळ कल्याणाची. यावरूनच आपण हे समजून घेण्याचा प्रयत्न करायचा आहे की जे श्री भगवंताशी आपल्या सद्गुरूंपाशी किती तदाकार झालेले होते त्यांना भगवत चिंतनाशिवाय काही सुचतच नसे. महात्मे एकदा का त्या परमत्वाशी तदाकार झाले की त्यांची भावस्थिती कशी होते हेच आपल्याला यातून समजून घ्यायचे आहे. या प्रसंगांमधून परमपूज्य श्री मामांनी काही अनाकलनीय अशी गूढ तत्वे सहज सोप्या भाषेत सांगून टाकलेली आहेत. तेही आपल्याला प्रसंगाने बघायचे आहे. या स्मृतींमधून सद्गुरू आणि शिष्यांमधले जे प्रेमळ बंध असतात तेही आपल्याला आस्वादाचे आहेत. सद्गुरू शिष्यांचा संबंध हा केवळ विशुद्ध प्रेमाचा संबंध असतो. त्यांचा परस्पर व्यवहार देखील विशुद्ध प्रेमाचाच असतो. उभयपक्षी निष्कपट प्रेमाशिवाय तेथे दुसरी कसलीही अपेक्षा नसते. परमपूज्य श्री मामा सर्व साधकांना नेहमी सांगत की मला तुमच्याकडून तुम्ही नियमित साधना करावी यापलीकडे काहीही अपेक्षित नाही. मला तुमच्याकडून मान सन्मान दक्षिणा नको आहे, कुठलाच मोठेपणा नको आहे. सद्गुरू म्हणून घेणे, महाराज म्हणून घेणेही नको आहे. केवळ तुमची बैठक, तुमची साधना नित्य नियमाने व्हावी, प्रेमाने व्हावी एवढेच मला हवे आहे. हे जेव्हा तुम्ही हृदयापासून कराल तेव्हाच मला सगळे मिळाले असे होईल. सद्गुरूंना केवळ साधन प्रेमाची अपेक्षा असते. त्यांच्या अंतःकरणात सतत शिष्य कल्याणाचीच इच्छा असते. या सद्गुरुभक्तीच्या मार्गात एक मोठे नवल असते. सद्गुरुभक्तीची आदर्श पद्धत शिकविणारे देखील स्वतः सद्गुरूच असतात. कोणाला जर असे वाटत असेल की आपण सद्गुरू भक्ती करतो तर तो भ्रम आहे. सद्गुरू भक्ती ही आपण करण्याची गोष्ट नसून ती त्यांच्या कृपेने होण्याची गोष्ट आहे. ते आतून शक्तिरूपाने आणि बाहेरून मनुष्य रूपाने विविध प्रकारे शिकवत हळूहळू साधकाला खरा भक्त म्हणून घडवत नेतात. कुंभार जेव्हा चाकावर घडा तयार करतो तेव्हा तो घडविण्याची त्याची पद्धत जरा काळजीपूर्वक बघावी. मग आपल्या असे लक्षात येईल की त्या घड्याला तो एक हात आतून देतो आणि बाहेर सगळ्या बाजूंनी त्या घड्याला तो दुसऱ्या हाताने थापटत असतो. अशा प्रकारे थापटून त्यातला सगळा ओबडधोबड भाग काढून टाकून तो त्या चिखलाच्या गोळ्यापासूनच अतिशय सुंदर असा घडा तयार करतो. तसेच
सद्गुरूंनी एका बाजूने शक्तिरूपाने शिष्याला आतून धरलेले असते आणि बाहेरून त्याच्या प्रारब्धाचे कर्माचे निमित्त करून तेच त्याला थापटते असतात. तो कर्मामध्ये कुठे लीन होऊ नये म्हणून ते काळजीही घेत असतात. हे त्या परमदयाळू सद्गुरू तत्वाचे फार मोठे करुणा वैशिष्ट्य आहे. आता उद्या आपण कृतीनेही बोध कसा होतो हे पाहूया. अवधूत चिंतन